फलटण नगरपालिका निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या तासात अनेक घडामोडी घडल्या आणि फलटणसह सातारा जिल्ह्याने फलटणच्या राजकारणाचा एक नवा अंक पाहिला. फलटण नगरपालिका निवडणूक यंदा विशेष चर्चेत आहे, कारण या निवडणुकीत थेट निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा संघर्ष उभा टाकला आहे. फलटण नगरपालिका निवडणुकीत आधीच निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा संघर्ष तापला असताना आता राजकारणात मोठे वळण घेणारी घटना घडली आहे. महायुतीकडून नगराध्यक्षपदाचे दावेदार असलेले दिलीपसिंह भोसले यांनी ऐनवेळी घेतलेली नाट्यमय माघार आणि त्यानंतर अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने फलटणचे राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. यामुळे निवडणुकीचे समीकरण आता पूर्णपणे बदलले आहे. दुसऱ्या बाजूला रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटातून अर्ज दाखल केल्याने या लढतीला नवे राजकीय वजन प्राप्त झाले आहे. या मुकाबल्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर आमने सामने आले आहेत. त्यामुळे हा सामना अधिकच रंगतदार होणार आहे आणि तो प्रतिष्ठेचा सुद्धा बनला आहे. दोन्ही बाजूनी सभा, प्रचार, मोहीम, घराघरामध्ये जाऊन संपर्क आणि समर्थकांचे शक्ती प्रदर्शन आता सुरू झाले आहे. दोन्ही उमेदवारांचा कुटुंबातील वारसा, स्थानिक प्रभाव आणि कार्यकर्त्याचा जोर लक्षात घेता ही लढत सातारा जिल्ह्यातील सर्वात हॉट सीट बनली आहे. मतदारांमध्ये देखील या कुटुंबीय संघर्षाची प्रचंड चर्चा असून कोण जिंकणार हा प्रश्न सध्या प्रत्येकाचा एक चर्चेचा भाग बनला आहे. विकास कामे, स्थानिक प्रश्न तसेच निंबाळकर घराण्यातील प्रतिष्ठेची लढत हे मुद्दे निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरत आहेत. फलटण शहरात या मुकाबल्याने निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती अधिकच आता तापली असून जिल्ह्यासह राज्यभरातून या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. यापूर्वीच रणजित नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर आणि अनिकेत राजे हे आमने सामने आले असल्याने ही लढत अजून कुठंतरी ती प्रतिष्ठेची ठरली आहे. अगोदरची लढत प्रतिष्ठेची ठरली होती. आता भोसले यांच्या माघारीनंतर हा सामना आणखीच रोचक बनलेला आहे. नगराध्यक्षपदासाठी राजे गटाकडून आमदार रामराजे यांचे सुपुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर तर महायुतीत असलेल्या खासदार गटाकडून माजी खासदार आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यात महत्त्वपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. तसेच नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके, अपक्ष प्रशांत सदानंद अहिवळे हे देखील रिंगणात असण्याची शक्यता आहे. तर अशोक जयवंतराव जाधव, मनीषा शमशेरसिंह नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले आणि रासपचे संतोष बाळासाहेब बिचकुले यांचे नगराध्यक्षपदाचे अर्ज आता बाद झालेले आहेत. नगरसेवक पदासाठी प्रभाग 1 अनुसूचित जाती महिला या आरक्षणासाठी राजे गटाकडून लक्ष्मी प्रमोद आवळे तर खासदार गटाकडून अस्मिता भीमराव लोंढे किंवा नर्मदा किसन पवार यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. तर रेणुका लखन खंडाळे, करुणा प्रशांत गायकवाड, अपूर्वा प्रथमेश चव्हाण हे उमेदवार देखील आता रिंगणामध्ये असू शकतात. प्रभाग 1 मधून प्रभाग 1B सर्वसाधारण जागेसाठी राजे गटाकडून सुमन रमेश पवार तर खासदार गटाकडून सोमाशेठ गंगाराम जाधव किंवा देवीदास किसन पवार यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. तर गणेश अरुण पवार, विक्रम सोमाशेठ जाधव, रणजितसिंह जाधव यांच्यापैकी काही देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 2A मधून अनुसूचित जाती महिला या जागेसाठी राजे गटाकडून आरती जयकुमार रणदिवे तर खासदार गटाकडून घड्याळ चिन्हावर मीना जीवन काकडे यांच्यात प्रमुख लढत असू शकते.
तर ऋतिका पांडुरंग अहिवळे, सोनाली संग्राम अहिवळे यांच्यापैकी काही देखील उमेदवार असणार आहेत किंवा असू शकतात. प्रभाग क्रमांक 2 ब सर्वसाधारण जागेसाठी राजे गटाकडून अनिकेत राहुल अहिवळे, तर महायुतीकडून घड्याळ चिन्हावर सुपर्णा सनी अहिवळे यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. तर कुणाल किशोर काकडे, पांडुरंग समुद्रलाल अहिवळे यांच्यापैकी काही देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जाती या जागेसाठी राजे गटाकडून पूनम सुनील भोसले, तर महायुतीमधून घड्याळ चिन्हावर सचिन रमेश अहिवळे यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर सिद्धार्थ दत्ता अहिवळे, हर्षद जालिंदार पलंगे, अक्षय हनुमंत अहिवळे, सुनील जनार्दन निकुडे यांच्यापैकी काही देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 3 ब सर्वसाधारण महिला या जागेसाठी राजे गटाकडून सुषमा हेमंत ननावरे, तर खासदार गटाकडून सुलक्षणा जिनेंद्र सरगर यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला या जागेसाठी राजे गटाकडून रुपाली सूरज जाधव, तर खासदार गटाकडून घड्याळ चिन्हावर हेमलता चंद्रकांत नाईक यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर प्रभा चंद्रशेखर हेंद्रे, सुलभा नामीर आतार यांच्यापैकी काही देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 4 ब सर्वसाधारण या जागेसाठी राजे गटाकडून अझरुद्दीन ताजुद्दीन शेख, तर खासदार गटाकडून राहुल जगन्नाथ निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर ताजुद्दीन मोहम्मद बागवान आणि अनिल भाऊसाहेब जाधव, किशोरसिंह नाईक निंबाळकर यांच्यापैकी काही देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 5 अनुसूचित जाती महिला या जागेसाठी राजे गटाकडून सुरेखा श्रीकांत भटकर, तर खासदार गटांकडून कांचे दत्तराज भटकर यांच्यात प्रमुख लढत आपल्याला दिसू शकते. तर योगेश्वरी मंगेश खंदारे, शालन रवींद्र कांबळे यांच्यापैकी देखील काही उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 5 ब सर्वसाधारण या जागेसाठी राजे गटाकडून विजय हरिभाऊ लोंढे पाटील, तर खासदार गटाकडून रोहित राजेंद्र नागटिळे यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर शुभांगी मुकुंद गायकवाड देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 6 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी या जागेसाठी राजे गटाकडून दीपक अशोक कुंभार, तर खासदार गटाकडून किरण देवदास राऊत यांच्यामध्ये सरळ लढत असणार आहे. प्रभाग क्रमांक 6 ब सर्वसाधारण महिला या जागेसाठी राजे गटाकडून अमिता सदाशिव जगदाळे, तर खासदार गटाकडून मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर यांच्यात सरळ लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 7 सर्वसाधारण महिला या जागेसाठी राजे गटाकडून श्रीदेवी गणेश कर्णे, तर खासदार गटाकडून स्वाती राजेंद्र भोसले यांच्यात प्रमुख लढत होऊ शकते. तर लता विलास तावरे, आरती दीपक शिंदे यांच्यापैकी काही देखील उमेदवार असू शकतात, ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकतात. प्रभाग क्रमांक 7 ब सर्वसाधारण या जागेसाठी राजे गटाकडून पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे, तर खासदार गटाकडून अशोक जयवंतराव जाधव यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर मयूर बाळासाहेब गुंजवटे देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी या जागेसाठी राजे गटाकडून विशाल उदय तेली, तर खासदार गटाकडून फिरोज शाहनवाज अत्तार यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर विकास विठ्ठल कर्वे, श्रीकांत विजय पालकर यांच्यापैकी काही देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 8 ब सर्वसाधारण महिला या जागेसाठी राजे गटाकडून सुवर्णा अमरसिंह खानविलकर, तर खासदार गटाकडून सिद्धाली अनूप शहा यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर शीतल धनंजय निंबाळकर देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 9 नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला या जागेसाठी राजे गटाकडून कविता श्रीराम मदने,
तर खासदार गटाकडून घड्याळ चिन्हावर रजिया मेहबूब मेटकरी यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर परवीन अब्दुल मेटकरी, मंगल अशोक मोहोळकर यांच्यापैकी काही देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 9 ब सर्वसाधारण या जागेसाठी आघाडीकडून पंकज चंद्रकांत पवार, तर महायुतीकडून घड्याळ चिन्हावर अमोल प्रकाश भोईटे यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर सचिन चंद्रकांत गानबोटे, तुषार गणपतराव पवार, सूरज हिंदूराव कदम, निखिल विद्याधर भोईटे यांच्यापैकी देखील काही उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. प्रभाग क्रमांक 10 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला या जागेसाठी राजे गटाकडून श्वेता किशोर तारळकर, तर खासदार गटाकडून रेहाना बशीर मोमीन यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर जयश्री रणजित भुजबळ, मनीषा राजेंद्र काळे यांच्यापैकी काही देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 10 ब सर्वसाधारण या जागेसाठी आघाडीकडून विशाल पांडुरंग पवार, तर खासदार गटाकडून अमित अशोक भोईटे यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर अजय अरुण भोईटे, गणेश सूर्यकांत शिरतोडे, मोनिका महादेव गायकवाड, नाना शामराव चव्हाण यांच्यापैकी देखील काही उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 11 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी या जागेसाठी राजे गटाकडून कृशांत मल्हारी चोरमुले, तर खासदार गटाकडून संदीप दौलतराव चोरमले यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर सनी ताराचंद भोई, आमिर गनीम शेख यांच्यापैकी काही देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 11 ब सर्वसाधारण महिला या जागेसाठी राजे गटाकडून प्रियंका युवराज निकम, तर खासदार गटाकडून प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर ज्योती अजय कुमार दोशी या देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 12 अ अनुसूचित जाती या जागेसाठी राजे गटाकडून विकास वसंतराव काकडे, तर खासदार गटाकडून अरुण हरिभाऊ खरात यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर ओम प्रकाश पाटोळे देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 12 ब सर्वसाधारण महिला या जागेसाठी राजे गटाकडून स्मिता संगम शहा, तर खासदार गटाकडून स्वाती हेमंत फुले यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर नताशा रोहन पवार देखील उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात किंवा त्या उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 13 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला या जागेसाठी आघाडीतर्फे सानिया फिरोज बागवान, तर खासदार गटाकडून मोहिनी मंगेश हेंद्रे यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर पाकिजा अमीर शेख या देखील उमेदवार असू शकतात. प्रभाग क्रमांक 13 ब सर्वसाधारण महिला या जागेसाठी आघाडीमधून निर्मला शशिकांत काकडे, तर खासदार गटाकडून रुपाली अमोल सस्ते यांच्यात सरळ लढत असणार आहे. प्रभाग क्रमांक 13 क सर्वसाधारण या जागेसाठी आघाडीमधून सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके, तर खासदार गटाकडून राहुल अशोक निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत असू शकते. तर मनोज दत्तात्रेय शेडगे देखील उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात किंवा उमेदवार असू शकतात. आता नक्की कोणासोबत कोणाची लढत होणार हे अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतरच अंतिम होणार आहे. दिनांक 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. स्थानिक मतदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. आता घराण्यातील प्रतिष्ठेची लढत की राजकीय समीकरणांचा खेळ असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकूणच निंबाळकर घराण्यातील संघर्ष, दिलीपसिंह भोसले यांची माघार, अनिकेत राजेंची शिंदे गटातून एंट्री यांनी फलटणची निवडणूक यंदा राज्यातील सर्वात चर्चेची निवडणूक म्हणून आता पुढे येते की काय असं चित्र निर्माण झालं आहे. तुर्तास आपण इथेच थांबू. प्रभाग निहाय सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी मास्टर माइंड या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आत्ता जो व्हिडिओ ऐकला, मी डॉक्टर अशोक घुगे आपल्या सर्वांचे मास्टर माइंडमध्ये आभार व्यक्त करतो. धन्यवाद.